नमस्कार, मी प्रियंका स्वरसाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज सगळ्यांना चटपटीत खायचं मन होतं म्हणून आज मी कैरीची भाजी बनवणार आहे। त्यासाठी 2 मोठ्या कैऱ्या स्वच्छ धुवून मी घेतलेल्या आहेत। त्या आता आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकतात अगदी बारीक बारीक अशा आपल्याला ह्या चिरून घ्यायच्या आहेत व घासात घेता येतील या आकाराचे तुकडे आपण कैरीचे करून घेणार आहोत। दोन्हीही कैऱ्या मी व्यवस्थित चिरून घेतलेल्या आहेत। आता आपण भाजीच्या फोडणीची तयारी करूया। त्यासाठी मी एक कढई गॅसवर ठेवत आहे। त्यात 2 ते 3 चमचे तेल आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे। तेल छान तापलेलं आहे। यात आता मी 8 ते 10 मेथी दाणे घालून घेत आहे। मेथी दाणे थोडेसे तळून घेतल्यानंतर त्यावर जिरं मोहरी आपल्याला घालायची आहे। त्यानंतर यात मी जे कैरीचे तुकडे आपण करून घेतलेले होते ते तेलात आपण घालून घेणार आहोत व तेलावर याला असे ओपनच 2 ते 3 मिनिटं आपण परतवून घेणार आहोत। त्यानंतर याच्यावर मी 5 मिनिटासाठी झाकण ठेवून देणार आहे। गॅस फ्लेम मीडियम करून घेईल। 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकतात कैरी आपली छान शिजलेली आहे। तिचा गर तुम्ही पाहू शकता असा शिजलेला पाहिजे। छान आता कैरी शिजली आहे। यात बाकीचे मसाले घालूया। अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आपण यात टाकून घेणार आहोत। त्यानंतर चवीनुसार मीठ देखील यात मी घालून घेत आहे व हे व्यवस्थित मिक्स आपल्याला करून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिटं मसाल्यावर हे मी परतवून घेत आहे व जेवढ्या आपल्या कैऱ्या होत्या तेवढाच गूळ मी येथे घेतलेला आहे। तो गूळ आपण या कैरीत घालून देणार आहोत व असाच आपल्याला याला गूळ विरघळेपर्यंत परतवत राहायचं आहे। 2 ते 3 मिनिटात गूळ विरघळायला सुरुवात होते। तुम्ही पाहू शकतात अगदी छान ही कैरीची भाजी लागते। 10 ते 15 दिवस तुम्ही हिला फ्रीजमध्ये स्टोअर करून खाऊ शकतात। गूळ पूर्णपणे येथे विरघळलेला आहे व भाजीचा गर आणि गूळ दोन्हीही एकजीव झालेले आहेत। या स्टेजला आपण आता गॅस फ्लेम बंद करणार आहोत व तुम्ही पाहू शकतात किती छान आपली भाजी इथे बनून तयार झालेली आहे। अगदी आंबट चिंबट ही भाजी तयार होते। लहान मुलं खूप आवडीने ही भाजी खातात। तर ह्या उन्हाळ्यात तुम्ही देखील ही चटपटीत भाजी बनवून बघा। कशी झाली मला कमेंटमधून नक्कीच कळवा आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर स्वरसाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। अशा चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी स्वरसाज किचनला भेट देत रहा। धन्यवाद।